श्रीराम समर्थ. मी महेश कुमार सुमंत कुलकर्णी, राहणार मांजरगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. वास्तुविशारद बॅच क्रमांक 9चा विद्यार्थी आहे. मी वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे श्री वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडं वास्तुविशारद हा वर्ग यशस्वीपणे पूर्ण केला आणि या वर्गामध्ये गुरुजींकडून वास्तू म्हणजे काय, त्यात भवन म्हणजे काय, त्याचबरोबर वेगवेगळ्या दिशांचे महत्त्व, पंचमहातत्वांचे महाभूतांचे म्हणजे पंचतत्वांचे महत्त्व, तसेच वेगवेगळी दिशा, प्रत्येक दिशा बिघडल्यानंतर वास्तूमधील राहणाऱ्या व्यक्तींवरती काय परिणाम होतो, तसेच त्या वास्तूमध्ये असणारी जी वेगवेगळी पदं आहेत त्या पदांचं महत्त्व काय आहे, त्या पदांमध्ये कुठले दरवाजा कुठं असावा, बाथरूम कुठे असावं, त्याचबरोबर देवघर कुठे असावं, याबद्दल विस्तृत असं माहिती मिळाली. आणि वास्तूचे ब्रह्मस्थान कसे असावे, कुठे असावे, म्हणजे ते कसे असावे, त्याचा परिणाम वास्तूवरती काय होतो, वास्तूमधील व्यक्तींवरती काय होतो, तसेच ज्या वास्तू बिघडलेल्या आहेत त्या वास्तूवरती उपाय म्हणून काय करता येईल, त्याची एनर्जी आपल्याला त्या व्यक्तींना कशी घेता येईल, यानुसार जे मार्गदर्शन मिळालं. आणि त्या वास्तूवरती उपाय काय करता येतील, वास्तूला कंपाऊंड असावं तर ते कसं असावं, याबद्दल विस्तृत असं मार्गदर्शन वास्तुविशारदमध्ये आम्हाला मिळालं. पण वास्तुविशारद म्हणजे केवळ वास्तुशास्त्र नाही, तर वास्तूचे असे 4 वर्ग आहेत. तर त्यानुसार पुढचा वर्ग आहे तो वास्तुभूषण वर्ग. तर त्या वास्तुभूषण वर्गामध्ये खरं तर म्हणजे ऊर्जेचं ज्ञान त्या वर्गामध्ये दिलं जातं. तर त्या वास्तुभूषण वर्गाला आम्ही यानंतर सुरुवात केली. वास्तुभूषणमध्ये सुरुवातीला मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत शरीरामधील 7 जी चक्र आहेत त्या चक्रांचं महत्त्व काय, त्याचे बीजमंत्र काय, ते चक्र काय काम करतात, शरीरामधील ती चक्र जर ऊर्जान्वित झाली तर त्या चक्रापासून आपल्याला फायदा कसा करून घेता येतो, याबद्दल अगदी विस्तृतपणे मार्गदर्शन गुरुजींनी केलं. त्यानंतर मेडिटेशन, स्कॅनिंग, हिलिंग हे जे आहे त्याच्यानुसार आपण एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्राण्याचं, पशुचं आपण स्कॅनिंग करून त्याचा आजार काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय दोष आहे का, वास्तूमध्ये काय दोष आहेत का, याबद्दल देखील आपण स्कॅनिंग करू शकतो. आणि स्कॅनिंग केल्यानंतर त्याला हिलिंग करून ऊर्जा देऊ शकतो. एखादा जर प्लॅन असेल तर त्या प्लॅनवरती साधा हात जरी फिरवला तरी हात फिरवून सुद्धा आपल्याला त्या प्लॅनमध्ये कुठल्या दिशेला निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या वास्तूमध्ये कुठे दोष आहेत ते आपल्याला स्कॅनिंग करता येतं आणि त्याच्यावरती उपचार पण हिलिंगद्वारे करता येतो. ते पण ज्ञान आम्हाला त्या वास्तुभूषण वर्गामध्ये मिळालं. हाताने स्कॅनिंग कसं करायचं त्याची टेक्निक गुरुजींनी दिली. त्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळं जो जिओपॅथिक स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याचा भूगर्भीय हालचालीमुळं त्याचा जो परिणाम होतो तो वास्तूवरती कसा होतो, आणि अगदी 10-100 मजलेपर्यंत जरी बिल्डिंग असेल तर 100व्या मजल्यापर्यंत देखील परिणाम त्या GSचा होतो. तर GSचा परिणाम काय होतो आणि त्याचा व्यक्तिगत जीवनावरती म्हणा किंवा त्या ठिकाणी असलेल्या झाडझुडूप असेल किंवा रस्ता असेल तर रस्त्यावरती त्या ठिकाणी विशिष्ट एनर्जी तयार होते जी निगेटिव्ह असते आणि त्याचा परिणाम हा घातक असतो. तर त्या जिओपॅथिक स्ट्रेसबद्दल देखील गुरुजींनी असं सविस्तर असं मार्गदर्शन वास्तुभूषण या वर्गामध्ये केलं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो लेकर अँटेनाचा. तर जो आहे तो लेकर अँटेना, तर हा लेकर अँटेना आहे. हा लेकर अँटेना मला गुरुजींनी दिलेला आहे. तर या लेकर अँटेनाच्या मार्फत, या लेकर अँटेनाच्या माध्यमातून आपण कुठलाही प्रश्न असेल, आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न असेल याच्या माध्यमातून आपण उत्तर घेऊ शकतो. आणि हा एक वैज्ञानिक यंत्र आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, म्हणजे वैज्ञानिक यंत्रच आहे. तर या लेकर अँटेनाच्या माध्यमातून जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा कुठलाही प्रश्न असू दे, अगदी आपण म्हणतो ना गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तसा प्रकारे आपण इथला जो प्रश्न आहे म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनातला प्रश्न असेल किंवा राजकीय जीवनातला एखाद्याबद्दलचा प्रश्न असेल किंवा कुंडली स्वरूपातला प्रश्न असेल किंवा एखाद्याचं कुठलंही काम असेल तर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण प्रश्न विचारू शकतो. म्हणजे माझ्या तर मते एकही प्रश्न असा नाही की हा अँटेना उत्तर देणार नाही. अगदी जमिनीखालचं पाणी बघण्यापासून ते
अगदी आपण बाळाचं नाव ठेवण्यापर्यंत देखील प्रश्न आपण याला विचारू शकतो. आणि याच्याबरोबर जर आपण चांगली मैत्री केली, याचं ज्ञान अवगत करून घेतलं, तर माझ्या मते आपण एकही प्रश्न असा नसेल की याच्यापासून आपण उत्तर घेऊ शकणार नाही. तर हा अँटेना देखील गुरुजींनी विस्तृतपणे शिकवला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना हा अँटेना दिलेला आहे. आणि या अँटेनाच्या माध्यमातून आपण काय काय फायदा करून घेऊ शकतो, काय काय उत्तर घेऊ शकतो, याचं संपूर्णपणे ज्ञान गुरुजींनी आम्हाला दिलेलं आहे. यानंतर पुढं अलीकडच्या बाजारपेठेमध्ये फेंगशुईच्या वस्तू आलेल्या आहेत, म्हणजे वास्तूमध्ये ठेवण्यासाठी असराबुद्ध असेल, इतर असेल, बेल असतील, अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. तर कासव असेल, अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. तर त्या वस्तू काय काम करतात, किंवा वास्तूमध्ये आपण छोटे छोटे उपाय करून आपण वास्तूची एनर्जी कशी मिळवू शकतो आणि त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करून घेऊ शकतो, याबद्दल देखील विस्तृत मार्गदर्शन गुरुजींनी आम्हाला या भूषण वर्गामध्ये केलं. त्याचबरोबर आता जसं लेकर अँटेना सांगितलं, तसाच प्रकारच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मशीन आहेत, ज्या घोस्ट एनर्जी असेल, वास्तूमधील घोस्ट एनर्जी, ह्या लेकर अँटेनामार्फत आपण वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा, त्याचबरोबर घोस्ट एनर्जी ह्या देखील आहेत की नाही हे पाहू शकतो. आणि इतर मशिनी आहेत, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण असेल, हे असेल, तर त्या गोष्टी कशा पाहायच्या त्याबद्दल त्या मशिनींचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर कॉम्बो रेमेडीज आहे, ती कॉम्बो रेमेडीज जे आहे त्याबद्दल देखील विस्तृत मार्गदर्शन गुरुजींनी आम्हाला या वर्गाच्या माध्यमातून केलेलं आहे. तसेच माझ्या मते प्रत्येक वास्तुविशारद व्यक्तींना हा वास्तुभूषण वर्ग म्हणजे ऊर्जाशास्त्र असलेला वर्ग करणं प्रत्येकाचं